रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्याचे नाव रत्न म्हणजेच मौल्यवान दगड आणि गिरी म्हणजे टेकडी या संस्कृत शब्दांपासून पडले आहे, ज्याचा अर्थ रत्नांची टेकडी असे होतो. येथे स्थित ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावरून हे नाव प्रचलित झाले, जो किल्ला एकेकाळी रत्नांनी भरलेला होता किंवा या परिसरातील निसर्ग सौंदर्यामुळे त्याला हे नाव मिळाले असे मानले जाते. रत्नागिरी जिल्हा हा कोकण विभागातील निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत, ज्यामध्ये खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगडचा समावेश होतो. आणि कोकण कोस्टल राईड असल्याकारण आपण या 9 तालुक्यांपैकी समुद्र किनारपट्टीवर असलेल्या निवडक तालुक्यांना चांगल्याने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कोकण कोस्टल राईडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. विजयदुर्ग किल्ल्यापर्यंतचा आतापर्यंतचा प्रवास आपला एकदम मस्त पार झाला आहे. आता आपण चाललो आहोत रत्नागिरीमध्ये. विजयदुर्ग पार झाल्यानंतर आता आपण प्रवेश करणार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि रत्नागिरीमध्ये सगळ्यात पहिले आपण जाणार बॉर्डरवरच्या 2 किल्ल्याला एक्सप्लोर करण्यासाठी. गेल्या काही दिवसापासून आपण कोकण कोस्टल राईड करत आहोत. 720 किलोमीटर लांब असलेल्या कोकण कोस्टलला आपण गोवा बॉर्डर पासून सुरू करून गुजरात बॉर्डरकडे जात आहोत. या जर्नीमध्ये गोवा बॉर्डर पासून चालू केलेल्या प्रवासात समुद्र किनाऱ्याला लागूनच असलेला पहिला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्गला चांगल्याने एक्सप्लोर करून आतापर्यंत 9 व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड केलो आहोत. जर तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितले असणार तर अगोदर ते व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून आपण समोरच्या जर्नीला इझिली कनेक्ट करू शकणार. फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत. 3, 2, 1 रेडी. आपण येऊन पोहोचलो कोस्टल रूटचा दुसरा जिल्हा रत्नागिरीच्या बॉर्डरवर, जिथे आज आपला मेन टार्गेट होता रत्नागिरीतील सर्वात सुंदर मानला जाणारा समुद्रकिनारा कशिडी समुद्रकिनारा. ज्या जागेवरून मावळता सूर्य पाहणे म्हणजे एक पर्वणीच होय. कावडे बहुतच बोंबलत आहे रे भाऊ, काऊन तर कधी कधी राईड न करता जर आपण रोडाच्या बाजूला असलेल्या झाडात बी बसलो तर बहुतच मस्त फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. पण आपण जास्त टाइमपास नाही करू शकत. आपल्याला निघा लागेल पटकनच या जागेवरून समोरच्या दिशेनं ना बाकीच्या पूर्ण जागा एक्सप्लोर करायला लागेल. सो चलो. चलो. बहुतच लंबा ब्रिज आहे हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करत असताना आपल्याला मधातच भला मोठा ब्रिज पाहायला मिळतो. आंबेरी नदीवर वसलेला हा आंबेरी ब्रिज 320 मीटर लांब असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना जोडण्याचं काम करतो. कोकण कोस्टल रूट मध्ये आतापर्यंत आपल्या पाहण्यात आलेली सर्वात मोठी नदी आणि त्यावर असलेला सर्वात मोठा ब्रिज म्हणजे आंबेरी ब्रिज होय. या जागेवरून रत्नागिरी अजून 70 किलोमीटर दूर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करत असताना कोस्टल रूटवरचा पहिला तालुका म्हणजे राजापूर. राजापूर पासून 70 किलोमीटर अंतरावर कोस्टल रूटचा दुसरा तालुका आहे रत्नागिरी तालुका, जिथे आपल्याला प्रॉपर सिटी पाहायला मिळते. पण या 70 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्याला 2 कमी परिचित असलेले किल्ले आणि रत्नागिरीतील सर्वात सुंदर मानला जाणारा समुद्रकिनारा पाहायला मिळतो, जे पाहण्यासाठी लोक दूरदूरून स्पेशली रत्नागिरीमध्ये येत असतात. तुझं नाव काय? रियांश. हॅलो, हाय. माझं नाव प्रशील. तुझं? अनवर. तो पराला बा तिकडं नाव सांगू. चलो बाय बाय. मॅक्झिमम लोक मालवणकडून जेव्हा कधी रत्नागिरीमध्ये एंटर करते तर कशेडी बंद हा फेमस पॉईंटला कव्हर करते. पण तिथे जाण्याच्या अगोदर आपल्याला 2 किल्ले लागतात. एक समुद्रकिनारा, 2 किल्ले याला मिस करतात. आज आपण त्या जागा एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. रत्नागिरी जिल्ह्यात विविध ऐतिहासिक किल्ले, पुरातत्वीय स्थळे
आणि धार्मिक स्थळे आहेत. या जिल्ह्यातील रत्नदुर्ग किल्ला, देवगड किल्ला यांसारखे किल्ले इतिहासप्रेमींसाठी मोठी आकर्षण ठरतात. रत्नागिरीमध्ये असलेली श्री कनकादित्य मंदिर आणि मार्लेश्वर मंदिर अशी महत्त्वाची धार्मिक स्थळेही आहेत. याशिवाय रत्नागिरीच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे हा जिल्हा निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण बनले आहे. मच्छी पकडता भेटला एक तरी जिवंत आहे. होय 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 हो. याची नागे पहा कसे खतरनाक आहे, लाल रंगाचे खतरनाक. किती पकडले आतापर्यंत? होते 4 6 एक आहे 6. खातात. कसे पकडतात? हिला आतरी लावायची आणि रशीन पाण्यात टाकायची. हा हा. मग त्याच्या आतमध्ये येऊन राहते का? हा आली की वडायची वरती म्हणून. बोलता बोलता या टिल्लू लोकांनी इथल्या परिसरात असलेल्या 2 छोट्या पण तितक्याच महत्वाच्या किल्ल्याची माहिती दिली. आंबोलगड मस्त आहे. चला मग आता या यशवंतगडला पहिले करू आणि मग तिकडे जाऊ. रस्त्यावरचे 2-3 टिल्लू लोक इथं खेकडे पकडत होते. त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतलो, कारण की एकदम नोन किल्ला तर नाही आहे म्हणून आता त्यांच्याकडून माहिती घेतलो ना. आता जाऊ डायरेक्ट किल्ल्यावर, आंबोळगड किल्ला. तळ कोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याला क्वचितच जलदुर्ग, सुंदर समुद्रकिनारे तसेच अनेक लाईट हाऊस लाभलेले आहेत. जसं जसं आपण वरच्या दिशेने समोर जातो आपल्याला समुद्रकिनारी जलदुर्गांची संख्या वाढताना पाहायला मिळतात. पहिलेच्या काळात याच जलदुर्गांच्या मदतीने समुद्र किनारपट्टीवर आणि आजूबाजूच्या परिसराचं रक्षण केलं जायचं. त्यातीलच रत्नागिरी जिल्ह्यातील 2 कमी परिचित असलेले किल्ले म्हणजे घेरा यशवंतगड आणि आंबोळगड. रत्नागिरीत आहे राईट साईडला, पण आपल्याला जायचं आहे आंबोळगडला, जो आहे डाव्या बाजूला 7 किलोमीटरवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करताच कोकण कोस्टल रूटवर आपल्याला हे 2 किल्ले पाहायला मिळतात. वा वा वा. हा राहिला घेरा यशवंतगड. हॅलो. आंबोलगडच्या जाणाऱ्या रस्त्यावर बिलकुल डाव्या बाजूला हायवेवरच आपल्याला हा किल्ला पाहायला भेटते. एकदम अननोन किल्ला आहे, जास्त लोकांना माहिती नाही. ही आहे तटबंदी. आपण आतमध्ये जाऊ. रस्त्यावरूनच किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि भले मोठे 2 बुरुज पाहायला मिळते. प्रॉपर पायऱ्या आहे खाली जाण्यासाठी. हो. परकीय शत्रूंच्या आक्रमणांपासून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचं रक्षण व्हावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुतांश गड किल्ल्यांचं बांधकाम हे गोमुखी आकारामध्ये बांधलेलं पाहायला मिळते. महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्याप्रमाणे या गडाची पण रचना गोमुखी आकाराची आहे. गोमुखी म्हणजे इथून असा टर्न घेऊन या जागेवर दरवाजा असेल मुख्य प्रवेशद्वार, पण सध्या हा पडक्या अवस्थेत आहे. दरवाजाच्या अंदर आल्याबरोबर दोन्ही बाजूला देवड्या आहेत, सैनिकाला राहायची जागा. 150 किलोमीटरच्या रेंजमध्ये आपण आतापर्यंत 2 यशवंतगड पाहिले. त्यातील एक यशवंतगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा बॉर्डरच्या जवळ रेड्डी बीचच्या बाजूला स्थित होता, जिथले नजारे कोणत्या विदेशातील नजाऱ्यांपेक्षा कमी नव्हते. त्याचप्रमाणे दुसरा यशवंतगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात असून आकाराने एकदम छोटा असलेल्या या किल्ल्याला घेरा यशवंतगड असे नाव देण्यात आले आहेत. किल्ल्याचं संपूर्ण काम सुरू आहे. जेवढी पण पडझड झाली होती त्या पडझड झालेल्या जागेला पुन्हा एकदा रिकन्स्ट्रक्ट करण्यात येत आहे. मस्त. आता ओरिजिनल आपण पाहू शकतो पहिल्याच्या काळात किल्ला कसा होता. घेरा यशवंतगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. जैतापूर खाडीच्या काठावर बसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला मानला जातो. जांभ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याला गोमुखी आकारातील प्रवेशद्वार, भव्य तटबंदी आणि 17 भक्कम बुरुज आहेत. छोटा सिंपल एकदम सुंदर किल्ला. किल्ल्याच्या मधोमध असा गोल घुमट आहे, असा गोलाकार. याच्या एका बाजूला पाहिलो तर इथून एक दरवाजा चालला आहे. हा मे बी बाहेर जात असेल. हो. किल्ल्याच्या एंट्रन्स प्रमाणेच किल्ल्याच्या पाठीमागं सुद्धा एक प्रवेशद्वार पाहायला मिळतो. हा निघलाय किल्ल्याच्या पाठच्या मागं एक. हा इकडे खाली चालला आहे. इथूनही पायऱ्या बांधण्यात आल्या आहे
या पायऱ्या आपल्याला किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन राहिल्या आहे. इथं आहे बुरुज, मोठ्या आकाराचे बुरुज. हा किल्ल्याचा पाठीमागचा भाग आहे, पण बहुतच सुंदर. मोठमोठ्या दगडांपासून तयार करण्यात आलेली ही तटबंदी गोमुखी आकाराची. किल्ल्याच्या दोनही बाजूला गोमुखी आकाराचे प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या देवडीमध्ये 2 छोटे टिल्लू द्वारपालाचं काम करताना पाहायला मिळाले. हॅलो, हाय. वा, किल्ल्याच्या वर जाण्यासाठी आपल्याला प्रॉपर पायऱ्या देण्यात आल्या आहे. इथं तटबंदीवरून वरूनही जाऊ शकतो, किंवा हा राहिला किल्ल्याचा मध्यभाग, इथून आपण पायऱ्या दिल्या, इथूनही वर जाऊ शकतो. या जागेवर हा कोणता कन्स्ट्रक्शन आहे? या जागेवर शौचालय आहे, पहिलेच्या काळातलं. हे दिसतंय गड्डा, इथून शौचालय केला की डायरेक्ट किल्ल्याच्या बाहेर, एकदम खुफिया जागेत आहे. पहिलेच्या काळात प्रत्येक गड किल्ल्यावर असे शौचालय राहत होते. ओके, तटबंदीच्या मधामधात असे शौचालय आहेत. घेरा यशवंतगड हा आकाराने लहान असून बाजूलाच असलेल्या समुद्र खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जायचा. आकाराने लहान असलेल्या या किल्ल्याचा बहुतांश वास्तू या पडक्या अवस्थेत पाहायला मिळतात. याच पडक्या वास्तूंचं रिस्टोरेशनचं काम आपल्याला इथे पाहायला मिळत होतं. हे एक चांगलं काम होऊन राहिलं आहे. जेवढे पडझड झालेले किल्ले आहे याचं जर रिस्टोरेशन करण्यात आला, त्या रिस्टोरेशन मध्ये आपल्याला समजून येईल का पहिले किल्ले कसे होते. किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी चारही बाजूला प्रॉपर पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत. हॅलो, हाय. लहान लहान टिल्लू लोक लाजते कॅमेराला पाहून. बघा, हे पूर्ण रिस्टोरेशनचं काम सुरू आहे. म्हणजे पहिलेच्या काळामध्ये गड किल्ले जेवढे पण आता पडझड झाले आहे त्याला एकदा रिकन्स्ट्रक्ट करून समोरची पिढी जे पण कोणी इथं गड किल्ल्यावर येणार तर त्यांना प्रॉपर कंडिशनमध्ये हे किल्ले पाहायला भेटणार. अच्छा काम कर रहे हो. आगे आने वाले ऐसे जो हमारे जैसे बच्चे होंगे उनको ये किला अच्छे देखने को मिलेगा. चलो, अच्छा काम कर रहे हो, थैंक यू. एकदम छोटासा किल्ला पण बहुतच सुंदर किल्ला. किल्ल्याच्या दोनही बाजूला गोमुखी आकाराचे मुख्य प्रवेशद्वार होते, 2. आता आपण जाऊ आंबोळगड किल्ल्यावर. तो पण किल्ला पाहण्यासारखा असणार. कोकण किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी कोस्टल रूटवर असलेला दुसरा अपरिचित किल्ला म्हणजे आंबोळगड किल्ला. 5 किलोमीटर राईट टर्न घ्यायचा आहे आंबोळगडला. घेरा यशवंतगड पासून काहीच अंतरावर आपल्याला हा आंबोळगड किल्ला पाहायला मिळतो. हे आंबोळगड किल्ला कुठे आहे? समोर. किती दूर असणार? जवळच आहे ना? ठीक ठीक. हा, काका, हे किल्ला कुठे आहे? किल्ला कसा जायचा? प्रॉपर रस्ता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आंबोळगड व यशवंतगड हे 2 सागरी तटरक्षक दुर्ग बांधण्यात आले. यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळपास शेवटच्या टोकाला असलेले दुर्गरत्न म्हणजे आंबोळगड. किल्ल्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसाकाजी या प्राचीन बंदराच्या संरक्षणासाठी तसेच जैतापूर खाडीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी समुद्रावर आंबोळगड हा गडीवजा किल्ला तर खाडीवर यशवंतगड किल्ला अशी दुर्गजोडी बांधण्यात आली. डोळ्यात किडा गेला वाटते आपल्या. अरे बापरे. हो, हा राहिला किडा आपल्या डोळ्यात गेला होता. डोळ्याचा बघा कसा हाल झाला, पार डोळ्यातून पाणी निघलं. हाय शपथ. हे इथं हे बघा, या पायऱ्या आहेत.
गाडी लावासाठी प्रॉपर जागा आहे. नाही, इथूनच काही पायऱ्या बांधल्या आहे. या पायऱ्याच्या मदतीने आपण थेट वर जाऊ शकतो. आपण गेल्या 3 महिन्यापासून कंटिन्यू बाहेर फिरत आहोत आणि या कोकण कोस्टल राईडचे झाले 40 दिवस. गाडी पार्किंग केलेल्या जागेच्या अपोजिट एक लहानशा उंचवट्यावर किल्ल्याची उद्ध्वस्त तटबंदी दिसते, पण किल्ल्याचे नेमके प्रवेशद्वार लक्षात येत नाही. चौकोनी आकाराच्या या गडाचे प्रवेशद्वार एका कोपऱ्याला असून त्या शेजारी 2 बुरुज व उर्वरित 3 कोपऱ्यात 3 बुरुज अशी या गडाची रचना आहे. किल्ल्याच्या मधोमध एक भला मोठा झाड पाहायला मिळतो. या किल्ल्याच्या मधात एकच बहुत मोठा झाड आहे वडाचा, आणि या वडाच्या झाडाच्या फांद्या समोर जाऊन तिथून मुळं खाली येऊन पूर्ण किल्ल्याच्या मधात एक भयानक झाड बनला आहे. किल्ल्याची कधीकाळी 12 ते 15 फूट उंच असणारी तटबंदी पूर्णपणे कोसळली असून सध्या तिचे 6-7 फूट उंचीच्या ढिगाऱ्यात रूपांतर झाले आहे. या किल्ल्यावर पाहण्यासारखे जास्त काही वास्तू तर नाही उरले आहे, पण हा या झाडाच्या एक्झॅक्ट समोर इथं एक तोफ पाहायला भेटते. ही पण पडक्या अवस्थेत तुटलेली तोफ आहे, पण आपण हे तोफ पाहू शकतो. झाडाच्या जस्ट बाजूलाच इथं आपल्याला काही वास्तू दिसत आहे, पण हे पडक्या अवस्थेत आहे. हे बघा, पहिले इथं झाड नसणार, नाही तर प्रॉपर काहीतरी एक वास्तू असणार. आता फक्त बेस पाहायला भेटतं आपल्याला. हा किल्ला कधी बांधला ते नक्की सांगता येत नाही, पण सोडाचेच्या आसपास अर्जुना नदीतून होणाऱ्या जलवाहतुकीच्या देखरेखीसाठी खाडीमुखावर यशवंतगडाच्या जोडीने आंबोडगड किल्ला बांधला असावा. रत्नदुर्गाच्या दक्षिण दिशेला असलेल्या राजापूर बंदराला शिवकाळात खूप महत्त्व होते. शिवरायांनी इसवी सन 1664 साली जैतापूरच्या खाडीत मोठ्या प्रमाणावर जहाजे बांधण्याची सोय केली. ऐतिहासिक नोंदणीनुसार इसवी सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची सिद्धी व मोगल यांच्या विरुद्ध चकमक झाली. सिद्धी व मोगलांनी जैतापूरला जाळले. त्यावेळेस मराठे यशवंतगडाच्या आश्रयाने लढले. इसवी सन 1690 मध्ये किल्ले आंबोडगड हे कान्होजी आंग्रे यांच्याकडे असल्याचा पुरावा सापडतो. हा एकमेव असा किल्ला आहे आतापर्यंत आपल्या पाहण्यात आलेला, जिथं पाहण्यासाठी फक्त एक झाड आहे, बहुतच मोठा झाड. आजूबाजूच्या ज्याही काही वास्तू असतील, या सगळ्या वास्तू या झाडानं झाकोळल्या गेल्या आहेत. किल्ल्याला लागूनच स्वच्छ निळ्या पाण्याचा समुद्रकिनारा पाहायला मिळतो. हा आंबोलगड नावाचा जो समुद्रकिनारा आहे हा एवढा स्वच्छ आहे, नाही तर कोणीच नाही. एक तर हा जास्त फेमस नाही, याच्या कारण जास्त लोकांची येणं जाणं नाही इथं. जर तुम्हाला शांत स्वच्छ समुद्रकिनारा पाहिजे असेल तर तुम्ही या जागेवर नक्की येऊ शकता. आता आपला नेक्स्ट टार्गेट आहे कशेडी बंदा, कशेडी टेबल पॉईंट. आता तिथं जाऊ आपण. रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा पाहण्यासाठी लोकांच्या लिस्टमधला पहिलं नाव म्हणजे कशेडी बंद समुद्रकिनारा होय, जिथे जाण्यासाठी आपण गुगल मॅपचा उपयोग करत होतो. कशेडी कोणत्या बाजूला आहे? इथं चढ चढायचा, मोठा चढ लागत. हां, चढ चढल्यावर लगेच लिफ्ट मारायचं. अच्छा ठीक आहे. झाला, आपण येऊन पोहोचलोच ऑलमोस्ट. सूर्य मावळणारच आहे, पटकनच जाऊन पोहोचू. दिवसभर ट्रॅव्हलिंग करून बहुत जास्त थकला आहे माणूस. तहान बी लागली आहे, भूक बी लागली आहे आणि गरमी बी वाढत चालली आहे. आज तिथं थांबतो. धन्यवाद. या जागेवरून आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट, देवगडी बीच. हा रस्ता थेट आपल्याला समोर घेऊन जाईल त्या बीच जवळ, देवगडी बीच जवळ, म्हणजेच कशेडी बंद टेबल पॉईंट जवळ. कशेडी बीचवर जाण्यासाठी आपण मुद्दाम संध्याकाळचा वेळ निवडला होता, जेणेकरून आपण या जागेवरचा सुंदर सूर्यास्त कॅप्चर करणार होतो. अरे बाबा रे, एकदम छोटासा रस्ता आहे. वा, सूर्य बिलकुल आपल्या डोळ्यासमोर आहे ना. आपण त्या पॉईंटवर येऊन पोहोचलो जिथून क्लाइम्बिंगचा एक रस्ता खाली जाते. मागच्या वेळेस आपण इथं आलो होतो टीम सोबत आणि इथला एक पिनॅकल क्लाइम्बिंग केलं होतो. किती रुपये तिकीट आहे दादा? 10. हे कधीपासून चालू झाले तिकीट? 1 वर्ष झालं. 1 वर्ष. पहिले आलो होतो तेव्हा नव्हते. चलो. कशेडी टेबल पॉईंटवर आल्यावर आपल्याला पार्किंगसाठी भली मोठी जागा पाहायला मिळते, जिथे काही शुल्क भरून आपण गाडी पार्किंग करू शकतो. वाह मित्रांनो, वाह, का नजारा आहे.
जबरदस्त एकदम निळं पाणी आहे त्या जागेवर. आणि इथं आहे तो टेबल पॉईंट, ज्या टेबल पॉईंटवरून आपण समोरचा पूर्ण अखंड समुद्र पाहू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी हे एक शांत, स्वच्छ आणि ऑफबीट समुद्र किनारे असलेलं गाव आहे, ज्याला देवगडी बीच म्हणूनही ओळखले जाते. हा किनारा पांढरी वाळू आणि निळाशार पाण्यामुळे पर्यटकांना भुरळ घालतो. संपूर्ण कोकण कोस्टलमध्ये सर्वात लहान आणि सर्वात सुंदर बीच म्हणून कशेडी बीचची ओळख होते. या जागेवर एक दगड आहे. या दगडावर जर आपण उभं राहिलो तर समोरचा व्ह्यू पॉइंट आणि निळा पाणी एकदम मस्त दिसते. आपल्याला समोर जायचं आहे त्या पॉइंटवर, टेबल पॉइंटवर. त्या जागेवरून समुद्राचं पाणी एकदम जवळ दिसते. नाही तर एक नॅचरल गुफा आहे. या गुफेच्या आतमध्ये आपल्याला जाता येते. या समुद्र किनाऱ्याची सुंदरता पाहण्यासाठी आणि मावळता सूर्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी इथे एक टेबल पॉइंट सुद्धा बनवण्यात आला आहे. प्रॉपर पायवाट बनवली आहे या जागेवर जाण्यासाठी. खालचा तो समुद्र एवढा स्वच्छ दिसत आहे, बहुतच मस्त. गर्दी होय का काय या जागेवर. तिकडं बी फुल कचाकच गर्दी आहे लोकांची आणि या जागेवर बी गर्दी आहे. एक नंबर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. या जागेवरून समुद्राचा आणि आजूबाजूच्या सुंदर नजारांचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी शनिवारी आणि रविवारी इथे लोकांची गर्दी पाहायला मिळते. त्या जागेवरून प्रॉपर रस्ता आहे, तिथून आपण खाली जाऊ शकतो समुद्र किनाऱ्याजवळ. आणि तिथं बहुत मोठी गुफा आहे, जिथं चढण्यासाठी छोटासा आपल्याला क्लाइम्बिंगचा टप्पा पार करावा लागते. क्लाइम्बिंग पण नाही म्हणतायत, पण छोटासा टप्पा आहे जिथून आपल्याला वर चढता येते. आता जाऊ समुद्र किनाऱ्याजवळ, एकदम जवळून पाण्याचा आस्वाद घेऊ. बहुत सही. 30 ते 35 पायऱ्या पार करताच आपण जाऊन पोहोचतो रत्नागिरीतील सर्वात छोट्या आणि सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्याजवळ. तिकडे सूर्य मावळणार आहे. बीचला लागून एक भला मोठा गुफा पाहायला मिळतो. हा राहिला गुफा. पण या गुफ्यात जाणारा रस्ता थोडासा डेंजर मानला जातो. आपल्याला जायचं आहे गुफ्यात. ओके, थोडासा डेंजर आहे. इथला जर एखादी दगड पडला तर प्रॉब्लेम होऊ शकते. इथून पडला तर काही चान्सच नाही. तो पाठीमागचा नजारा बहुतच सुंदर. आणि या जागेवर आहे गुफा, बहुतच मोठा गुफा. हा नॅचरली गुफा आहे, एकदम नॅचरल. या गुफ्याला देवाची खोली म्हणूनही ओळखल्या जाते. गुफ्याला देवाची खोली का बरं म्हटल्या जाते हे आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडणार होतं. समुद्रापासून सुमारे 15-20 फूट उंचीवर काळ्या पाषाणात हे नैसर्गिक गुफा आहे. जवळपास 100 माणसे आरामात बसू शकतील एवढी मोठी ही गुफा आहे.
आपण चढलो तो मोठ्या तावात, पण आता खाली उतरण्यासाठी आपल्याला त्रास होत आहे. आपला सपोर्टर बी कोणी नाही येतं. एखाद्याला आवाज द्यायला लागेल असं मला वाटतंय. ओके ओके, वो बढिया. हा एकच स्टेप आपला थोडा टेन्शनवाला होता. टेन्शनच आहे भाऊ. अशा टेक्निकल जागेवर येत असताना भरपूर प्रॅक्टिस किंवा लोकल व्यक्ती सोबत असणे खूप गरजेचे आहे. अयो, मेन टप्पा तर पार झाला. या गुफ्याला देवाची खोली का म्हणतात हे माहिती करण्यासाठी आपण निघालो कशेडी गावामध्ये. मंदिराबद्दल जरा सांग बरं. ती म्हणजे एकदा आक्रमण झालं होतं ना गुजरातवर, तेव्हा ती मूर्ती जहाजामधून इकडे आणलेली होती. म्हणजे ते नावाडी मूर्त्या इकडे आणत होते या साईडला. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथे म्हणजे ती नाव आहे ना ती ह्या किनाऱ्यावर येऊन थांबली. आणि त्याच्यानंतर ह्या किनाऱ्यावर येऊन थांबल्यानंतर त्यांना असा भास झाला की ह्या देवाला इथेच स्थापन व्हायचं असेल, म्हणून त्यांनी ती मूर्ती त्या गुहेत आणून ठेवली. आदित्य म्हणजे सूर्य. संपूर्ण भारतात फारच थोडी सूर्य मंदिरे आहेत. ओडिशा राज्यातील कोणार्कचे सूर्य मंदिर तर जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर सौराष्ट्रात गुजरात वेळावळ बंदराजवळ प्रभासपट्टनम येथे फार प्राचीन सूर्य मंदिर आहे. प्रभासपट्टनम म्हणजे श्रीकृष्णांचे वसतिस्थान होय. 1293 मध्ये अलाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्यावेळी प्रभासपट्टनमच्या सूर्य मंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेले 12 सूर्यमूर्त्या होत्या, जे 12 महिन्याचे प्रतीक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यावर तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेळावरच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्त्या चढवल्या व तो व्यापारी मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आण अशी सूचना पुजाऱ्याने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेडी गावाच्या समुद्र किनाऱ्यापाशी आले असता अडकले. पुढे जाईना. भरपूर प्रयत्न केले, पण जहाज काय जागच्या जागे हालेना. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की कदाचित देवाची इथे राहण्याची इच्छा आहे, म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. कशेडी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्यमूर्ती आली. कनकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली. मग ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्यमूर्ती गावात आणली गेली व स्थापन केली. त्या कनकाबाईमुळे घडले त्यामुळे कनकेचा आदित्य म्हणून कनकादित्य असं मंदिराला नाव पडले. आणि फायनली आपण वापस जाऊन पोहोचलो कशेडी टेबल पॉइंटवर सनसेट पाहण्यासाठी, जे पाहण्यासाठी स्पेशली आज आपण इथे आलो होतो. पुरा अंधार आहे, अंधार. समोर काही दिसत नाही. बरं आहे का आपल्या गाडीची लाईट चांगली आहे. मोस्टली आपण रात्री ट्रॅव्हल नाही करत, पण आज आपण रात्रीच ट्रॅव्हल करणार आहोत. इथून 15 किलोमीटर दूर पूर्णगडपर्यंत जाऊ. पूर्णगडवर जाऊन तिकडे थांबू आपण. ओके. पुरा अंधार कचाकच. या पूर्ण कोकण कोस्टल राईडमध्ये आपण रात्रीचा प्रवास पूर्ण टाळला, कारण आपल्याला पूर्ण दिवसाची एकदम सुंदरता कॅप्चर करायची राहते. पण आज आपण मुद्दाहून रात्री प्रवास करत आहोत. कशेडी बंदपासून 15 किलोमीटर समोर जाऊ, कारण कशेडी बंदावर थांबण्यात काही अर्थ नाही. 15 किलोमीटर आपले डिस्टन्स तेवढंच कवर होऊन जाईल. या 15 किलोमीटरमध्ये जास्त असं काही पाहण्यासारखं नाही आहे. तर आता आपण जो पूर्ण गडवर तिथं रात्री स्टे करू
आणि उद्या सकाळपासून पूर्ण गडपासून मग रत्नागिरीचे एक एक पॉईंट कव्हर करू. ओके चला. फक्त एक लाईटचा टिंब दिसतंय बा. पुरा अंधार झालाय, कार कुत्रं नाही इथं आणि रस्त्यावर थांबून आपण ब्लॉगिंग करतो. आजूबाजून कुठून काय निघला ना लेण्याचे देणे व्हायचे, पटकन निघून जाऊ. चला. एक रेस्टॉरंट दिसतंय इथं. दादा इथं थांबण्याचा काही ऑप्शन आहे का? कुठे राहण्यासाठी काही ऑप्शन आहे का? इथून अजून थोडंसं समोर जाऊ, पूर्णगडजवळ आपण त्या किल्ल्याजवळ जाऊ, तिथं थांबू. जर काय ऑप्शन नाहीच भेटला तर आपल्याकडे टेंट आहे, टेंट टाकून आपण समुद्र किनाऱ्यावर राहू. रत्नागिरीच्या समोरच्या जर्नीमध्ये आपल्याला काही भन्नाट नजाऱ्यांसोबत मजेदार अनुभव अनुभवायला मिळणार होते. समुद्राच्या वरून चाललो आपण, समुद्राच्या वरून एकदम निळं पाणी आहे. थोडी भाषा तुझी हिंदीमध्ये वर्ड्स कसे येतात? म्हणजे मी जिथं राहतो चंद्रपूर. चंद्रपूर हे नक्षलवादी. नक्षलवादी तुला असला? नाही मी नक्षलवादी नाही. हा समुद्र किनाऱ्याचं नाव हा काय? भंडारपुळे बीच. भंडारपुळे. भंडारपुळे भंडारपुळे. पुळे पुळे पुढे पुळे ल ल पुढे